हिंदू राष्ट्राला तोडण्याचे हे मनसुबे आहेत। कोणीही माझ्या राज्यामध्ये हिंदू सक्ती केलेली नाहीत। आम्ही पण सरकारमध्ये बसलेलो आहे। हिंदी सक्ती कोणीही केलेली नाही। जी कोणाला समजत असेल तर मराठी सक्तीचीच आहे। संस्कृत घ्यायला सांगा ना मुलांना, हिंदी घ्यायला नका सांगू, संस्कृत घ्यायला सांगा। हिंदी सक्ती केलेली कोणी आहे? आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना, आम्ही पण मराठी आहोत, आम्ही पण हिंदू आहोत। पण हिंदू राष्ट्राला तोडण्यासाठी, हिंदू समाजाला तोडण्यासाठी, हिंदूंमध्ये भांडण लावण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेत आहेत? अहो शेवटी या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम जे आखले आहेत त्यांना आपण कशाला त्याच्या बळी पडतोय? आणि माझ्या राज्यामध्ये ना कोणी मराठी सोडून कोणाची सक्ती करू शकत नाही। ज्याला हिंदी घ्यायची नाही त्यांनी संस्कृत घ्यावं आणि मुलांना तिथे शाळेत पाठवावं, विषय संपलेला नाही तो। मराठी द्वेष करते। अहो ज्याला आमच्या हिंदू धर्मावरच त्याच्या वडिलांचा जो द्वेष आहे ना, त्यांनी भाजपला शिकवून हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र राहणं ही आज काळाची गरज आहे। नाहीतर बघा या परिसरात बोंग्यांचा त्रास लोकांना होत नाही का? होतो सर। उद्या अगर आपण हिंदू म्हणून आपसात भांडत राहिलो ना तर आपल्या घराच्या बाहेर येऊन बोंगे लावतील, काय करू शकणार नाही तेव्हा तुम्ही। म्हणून हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणं आज काळाची गरज आहे। हिंदू म्हणून भांडत राहिलो ना हे सगळे ना उद्या आपल्या गाड्यांवर पण भोंगे लावून जातील, घरातले पण पूजा बंद करून जातील, मग काय करणार?